आज महिना होऊन गेला त्या घटनेला. एखादा कोणी मोठा, समजूतदार, प्रौढ माणूस देखील आपल्या अगदी जवळचं कोणी गेल्यावर पूर्णपणे तुटून जातो, तेव्हा त्याचं मन सुद्धा निराश होऊन जातं. तेव्हा उमेश तर लहान मुलगा होता. त्याने आपल्या आई वडिलांना एका अपघातात गमावलं होतं आणि त्यानंतर त्याचं आयुष्यच बदलून गेलं. तो आता आपल्या काकाच्या घरी राहत होता. या घरात काका होते, काकू होत्या, 12वीच्या वर्गात शिकत असलेला मोठा भाऊ प्रवीण होता आणि स्वतः उमेश 3ऱ्या इयत्तेत शिकत होता. पण या घरात त्याचे आई वडील नव्हते. त्याची शाळा तीच होती जिथे तो आधी शिकत होता. पूर्वीपेक्षा वर्गात त्याची उत्तरं देणं हे सगळं फारच कमी झालं होतं. त्याला आठवलं, आई वडील असताना प्रवीण किती चांगला वागत होता, पण आता तो त्याच्याशी धड बोलतही नव्हता. कदाचित आता उमेश कायम या घरात राहणार असल्याची गोष्ट त्याला आवडलेली नव्हती. काका डॉक्टर होते. त्याच्याशी ते बऱ्यापैकी गप्पा मारत. रोज अगदी न चुकता ते त्याच्या खोलीत ग्लासभर दूध घेऊन येत असत. रोज दूध प्यायल्यावर माणूस निरोगी राहतो असं त्यांचं मत होतं. अगदी लहानपणापासूनच योग्य आहार मिळाल्यावर मोठेपणी आपलं शरीर निरोगी राहतं असं त्यांचं मत होतं. ते स्वतःही त्या बाबतीत हेल्थ कॉन्शियस होते. काकूही प्रेमळ होत्या. मागे दुःखी असताना त्यांनी त्याला आधार देण्याचा खूप प्रयत्न केला होता. पण आई प्रेम करते तसे ते दोघे थोडेच त्याच्यावर प्रेम करणार होते. आणि हेच उमेशला जाणवत होतं. नाही म्हटलं तरी त्या प्रवीण व उमेश या दोघांच्या बाबतीत भेदभाव करत होत्या असं काही वेळा त्याला जाणवे. उमेशला सुद्धा ते जाणवत असूनही तो काहीही बोलत नव्हता. आधी आई वडील असताना तो त्यांच्यापाशी झोपत असे, पण आता त्याला एकटं या खोलीत राहावं लागत होतं. हळूहळू दिवस जाऊ लागले. एखादी जखम व्हावी, त्या जखमेवर खपली चढावी आणि नंतर ती जखम बरी व्हावी व त्या जखमेची खूण तशीच राहावी अशी त्याच्या मनाची अवस्था झाली होती. पण वेळ हे एक औषध आहे असं कुठेतरी ऐकलेले वाक्य त्याला आठवलं आणि ते खरे का आहे हेही त्याला समजलं. हळूहळू त्याच्यातला खोडकरपणा परत येऊ लागला. तो शाळेमध्ये पुन्हा उत्तरं देऊ लागला. शिक्षक तो किती हुशार आहे हे त्याच्या काकांना सांगत तेव्हा ते देखील खुश होत असत. प्रवीणला मात्र हे आवडत नव्हते. न जाणो का, पण वयाने लहान असूनही त्याला उमेश आपल्यापेक्षा हुशार भासत असे. आणि त्याचा खोडकरपणा जेव्हा पुन्हा सुरू झाला मग तर प्रवीण आणखी चिडू लागला. तो त्याची पुस्तकं लपवून ठेवायचा. तो अभ्यास करताना त्याच्या डोक्यावर टपली मारायचा. लहान असल्यानं तो त्याला थप्पडही मारू शकत नव्हता, कारण त्यानं असं केलं तर त्याचे आईवडील त्यालाच बोलणार होते. आज बायोलॉजीच्या अभ्यासासाठी प्रवीण एक स्केल्टन, मानवी हाडांचा सापळा घेऊन आला होता. त्याचीही इच्छा आपल्या वडिलांसारखं मोठं डॉक्टर होण्याची होती. आणि त्याचं निरीक्षण करत असताना त्याच वेळी उमेश खोलीमध्ये आला. टेबलावर ठेवलेला तो स्केलेटन बघून तो भीतीनं ओरडलाच. त्याच्या अचानक ओरडण्यानं प्रवीण दचकला. त्याने बघितलं, दारात उभा राहून थरथर कापत उमेश उभा होता. दादा, हे कुठून आणलं आहेस तू? त्याचा चेहरा भीतीनं इतका विचित्र झाला होता की प्रवीणला हसूच आलं. अरे वेड्या, नकली सापळा आहे तो, त्याला इतके काय घाबरायचे बरे? त्याच्या बोलण्याकडे उमेशचं लक्ष नव्हतं. तो त्या स्केलेटनकडे एकसारखा बघत होता. आणि प्रवीणला संधी मिळाली बदला घेण्याची.
मला टपली मारतो काय? माझी पुस्तकं लपवतो? मी टीव्ही बघत असताना मुद्दाम कार्टून चॅनल लावतोस काय? आता त्याचा राग उफाळून आला होता. हा नव्हता तेव्हा सगळं किती छान होतं. अभ्यासात व्यत्यय नाही, कोणाचा त्रास नाही. हा आला आणि सगळं गेलं. तो एकांत गेला, सगळा सत्यानाश झाला. अरे हा सापळा ना मी कब्रस्तानातून घेऊन आलोय. रात्री जिवंत होतो असं म्हणत होते. मी काही मानत नाही बाबा याला, पण असं काही नाही हा. त्यानं खोटं खोटं उमेशला सांगितलं. उमेशनं चमकून त्याच्याकडे बघितलं. अरे दादा, झपटलेला आहे असं सांगितलं असताना तू का घेतलंस याला? खरं तर प्रवीणला हेच उत्तर हवं होतं. मगाशी हा सापळा नकली असल्याचं तो बोलत होता तेव्हा त्याचं लक्ष कदाचित नसावं. जरा झाली चूक म्हणायची, पण असे हाडांचा सापळा असलेलं भूत माझ्यासारख्या मोठ्या मुलाला काही करत नाही बरं का. आणि हो, तुला करू शकतो बरं का तो काही. त्यानं त्याचा पंजा उचलला. या टोकदार बोटांनी म्हणे तो लहान मुलांचे डोळे सुद्धा फोडतो बरं का. आणि हो, याला उडता देखील येतं बरं का. डोळे फोडल्यावर तो त्याच्या जबड्याच्या मदतीनं ना गालाचे लचकेच घेतो. नाही 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 असं ओरडत ओरडत उमेश अक्षरशः पळून गेला आणि प्रवीण जोरजोरात हसायला लागला. रात्रीची वेळ होती. उमेश उगीचच आपण पुस्तक वाचत असल्याचं भासवत होता. पण त्याला मात्र तो सापळाच आठवत होता. बापरे बाप, काय ती कवटी, ते बारीक बारीक बोटं, ते पाय आणि ते खोबणीत नसलेले डोळे, मोठमोठी हाडं. किती भयानक आहे हे. खिडकीजवळ टकटक आवाज झाल्यानं त्याची विचारांची तंद्री भंग झाली. त्याने खिडकीकडे बघितलं. डोके, कवटी, बापरे त्याचा हलणारा जबडा. नाही नाही नाही. त्यानं पुस्तक बाजूला फेकलं आणि खिडकीपासून नजर फिरवून घेतली. नको 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 त्या विचित्र अभद्र कवटीचं दर्शन. खिडकीच्या बाहेर हातात कवटी घेऊन उभा असलेला प्रवीण स्वतःशीच हसत होता आणि नंतर तो तिथून निघून गेला. पण इकडे मात्र भीतीनं उमेशच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले होते. दुसऱ्या दिवशी शाळेतून आपल्या खोलीत आल्यावर उमेशला पलंगावर ठेवलेलं गिफ्ट बॉक्स दिसलं. त्याला आश्चर्य वाटलं. त्यानं ते अतिशय नीट उघडलं आणि आत बघतो तर काय, आत त्यात कवटी होती. तो ओरडला, जोरजोरात ओरडला. आणि ती कवटी हसत होती, जोरजोरात हसत होती. त्याचे डोळे चकाकत होते, जबडा हलत होता. दातावर दात आपटल्यामुळं कटकट कटकट असा आवाज येत होता. ती कवटी हळूहळू पुढे सरकू लागली. तो अगदी बेंबीच्या देठापासून ओरडला, आ! पुढच्याच क्षणी खोलीत काका काकू प्रवीण धावत आले. काय झालं बेटा तुला ओरडायला? काकांनी विचारलं. काका 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 कवटी, झपाटलेली कवटी, हे बघा. तो पलंगावर पडलेल्या कवटीकडे बोट दाखवून म्हणाला. त्याच्या काकांनी ते बघितलं आणि रागाने प्रवीणकडे बघितलं. प्रवीण, उमेशला घाबरवण्यासाठी मुद्दाम ठेवलीस ना तू ही कवटी, तेही गिफ्ट बॉक्समध्ये? प्रवीणनं खाली मान घातली. उमेशची समजूत काढून सारे निघून गेले. रात्रीची वेळ. तो खोलीत झोपलेला. खोलीत काळा कुट्ट अंधार आणि त्याच वेळी त्याच्या पायाला स्पर्श जाणवला. त्यानं भीतीनं पाय वर ओढून घेतले. शरीराचा थरकाप होऊ लागला. त्या अंधारातही त्याला दिसलं हवेत उडणारा हाडांचा सापळा, चमकणारे डोळे, पांढरट शरीर आणि ते सुद्धा अंधारामध्ये उमेशला स्पष्ट दिसत होतं. आधी उंचीनं लहान असलेला सापळा आता कसा उंच उंच दिसत होता.
भीतीनं उमेशची आता दातखीळ बसली. तो जमिनीवर स्थिरावला. ते विकृत रूप, त्याच्या विकृत हालचाली आणि ते नाचणं, मुद्दाम त्याला चिडवायला, घाबरून टाकायला तो सापळा नाचत होता की काय असं त्याला आता वाटू लागलं. नाचता नाचता तो सापळा थांबला. त्याने आपले दोन्ही हात कवटीजवळ नेले व त्या हाडाच्या पंजानं स्वतःची कवटी काढून घेतली आणि चेंडू फेकावा तशी त्याच्यावर भिरकावली. इतक्या वेळापासून ते विकृत रूप पाहून त्याची ओरडायची हिंमतच होत नव्हती. शेवटी तो सर्व शक्तीनिशी ओरडला आणि पळत पळत खोलीच्या बाहेर पडला. मध्यरात्रीची वेळ. सारे कदाचित गाढ झोपेत असले पाहिजेत. त्याच्या या ओरडण्याच्या आवाजानं सगळेच बाहेर आले. काय झालं बेटा तुला? काकूनं चिंतित होऊन विचारलं. काकू काकू माझ्या खोलीत ना सापळा, हाडांचा सापळा, तो उडणारा सापळा, असं थरथर कापत तो कसाबसा म्हणत होता. सारे खोलीत आले. खोलीतला बल्ब लावला. अर्थात तिथे काहीही नव्हतं. बेटा, भास झाला असेल रे तुला, काका त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले. नाही काका, होता तो होता, इथेच होता. अजूनही त्याचा थरकाप होतच होता. त्याची समजूत काढून सारे बाहेर पडले. का तू त्याला घाबरवलंयस? आता त्याच्या मनात ना धाक बसलाय त्याविषयी. प्रवीणचे वडील त्याच्यावर ओरडले. नाहीतर काय, झपाटलेला सापळा आहे असं सांगायची काय गरज होती बरं? प्रवीणची आई प्रवीणला म्हणाली. प्रवीणनं आश्चर्यानं आईकडं बघितलं. होय, सांगितलंय त्यानं मला. झपाटलेला सापळा असल्याचं तूच सांगितलंस ना त्याला, आणि त्याच्या मनात सुद्धा भीती निर्माण झाली त्याविषयी. हो आई, मीच त्याला सांगितलं. आवडत नाही तो मला, प्रवीण पटकन म्हणाला. अरे बेटा, जर दुर्दैवानं त्याच्याबरोबर घडलेली घटना तुझ्याबरोबर घडली असती तर, आणि तुला त्याच्या घरी राहावं लागलं असतं तर? त्याची आई समजूत काढत म्हणाली. 12वीला आलायस तू, लहान राहिला नाहीयेस आता. तू त्याला सांभाळून घ्यायला हवं होतंस. त्याचे वडील जवळजवळ प्रवीणवर ओरडले. सॉरी आई, सॉरी पप्पा, तो खाली मान घालून म्हणाला. उमेशमुळे त्याच्यावर 2दा खाली मान घालायची वेळ आली होती. आता सारे आपापल्या खोलीत आले आणि पलंगावर पडताच प्रवीणच्या डोक्यातलं वादळ सुरू झालं. आई म्हणाली ते बरोबर आहे. समजा हीच परिस्थिती, हाच प्रसंग माझ्यावर ओढवला असता तर? उमेशबाबत मी असं नव्हतं वागायला हवं होतं. याआधी जरी मी उमेशला घाबरवलं होतं, तरी आज उमेश इतका का घाबरला? आज तर मी काहीही केलं नाहीये. तो वेडा तर होत नाहीये ना? काही लोक पाण्याला घाबरतात, काही उंच ठिकाणांना घाबरतात, काही कुत्र्याला घाबरतात. तसं काही फोबिया उमेशच्या बाबतीत, म्हणजे हाडांच्या सापळ्याबाबत असेल तर? ओ माय गॉड, म्हणजे जर उमेश वेडा झाला तर त्याला कारणीभूत मी असेल. नाही, उद्या मला काहीही करून उमेशची समजूत काढायला हवी, नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाईल. प्रवीण आता अस्वस्थ होऊ लागला होता. हे बघ उमेश भावा, मी तुला खोटं सांगितलं होतं. तो सापळा आहे ना, तो झपाटलेला वगैरे काही नाही. मी दुकानातून विकत घेतलाय तो, आणि त्याच्या शरीराचा प्रत्येक भाग खोलून काढता येतो. ती कवटी आहे ना, ती कवटी मी मुद्दाम तुला घाबरवण्यासाठी केली होती. सॉरी हा, यानंतर मी अशी चेष्टा कधीही करणार नाही. सकाळी सकाळीच प्रवीण उमेशच्या खोलीत आला होता आणि त्याला समजावत होता. छे, नाही दादा, तो झपाटलेला आहे तो. रात्रभर ना मला झोपच नाही आली, कारण तो माझ्या खोलीत खेळत होता, हसत होता. उमेश सांगू लागला. तो बघ, त्याने खिडकीकडे बोट दाखवले. तिथे काहीही नव्हते.
पण उमेशला तिथे खिडकीच्या गजाला आपले बारीक बारीक बोट गुंडाळून उभा असलेला, फिदी हसत असलेला हाडांचा सापळा दिसत होता. सायंकाळी प्रवीण कॉलेजातून परतला तेव्हा त्याचं स्वागत करायला उमेश रडत सोफ्यावर बसलेला होता आणि काकू त्याला समजावत होत्या. आलास का? अरे काय अवस्था केलीये पोराची. आज शाळेतून परत आला दुपारी. त्याला न जाणो कुठे कुठे तो हाडांचा सापळा दिसत होता. शेवटी शिक्षकांनीच घरी सोडलं त्याला. त्याची आई ओरडली. अगं आई पण. त्याचं वाक्य अर्धवटच राहिलं. काय बोलणार आहे? रात्रीपर्यंत उमेश बऱ्यापैकी शांत झाला. बऱ्यापैकी म्हणजे अगदी पूर्वीसारखा झाला नाही. त्याला खुश करण्यासाठी जेवणाच्या वेळी त्यांनी त्याला टीव्हीवर कार्टून दाखवलं. स्वतः प्रवीणनं त्याला जोक्स सांगून हसवण्याचा प्रयत्न केला. आता तो हाडांच्या सापळ्याबाबत विसरला होता असं साऱ्यांना वाटलं. रात्री सगळे आपापल्या खोलीत आले. उमेशही आला. आज रात्री तो खोलीत असलेले बल्ब बंद करणार नव्हता. लाईटच्या उजेडात तो सापळा येणार नाही अशी त्याला खात्री होती. तो झोपण्याचा प्रयत्न करू लागला. पण थोड्याच वेळात त्याचा एका आवाजानं थरकाप उडाला. टप 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 पायांचा आवाज. त्याने चादर अगदी डोक्यापर्यंत ओढून घेतली आणि भीतीनं पुन्हा एकदा त्याची दातखीळ बसली. पण त्याला अंगावरून अगदी डोक्यापासून पायापर्यंत काड्यांसारखी फिरणारी बोटं आणि तो स्पर्श जाणवत होता. मेला, तू आज मेला. त्याचा बारीक आवाज. लचके तोडणार मी. सांग, कुठून सुरुवात करू तुला खायला? तो आवाज पुन्हा आला. अंगावरची चादर आपोआप खाली ओढली गेली. अगदी चेहऱ्याजवळ ती कवटी होती. त्या कवटीला जागोजागी मांस चिकटलेलं दिसत होतं. दातावर दात आपटत होते. ते विचित्र हात त्याच्या गालावर फिरत होते. कट 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 असा तो आवाज. जवळजवळ चेहऱ्याजवळ येणारी कवटी. इच्छा असूनही उमेश ओरडू शकला नाही. दुसऱ्या दिवशी घरात एकच गोंधळ उडाला. उमेश गेला होता. त्याचे डोळे सताड उघडे होते. जणू मरताना त्यानं काहीतरी भयानक प्रकार बघितला होता. ही घटना उलटून बरेच दिवस झाले होते. डॉक्टरांनी त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं असल्याचं सांगितलं होतं. आणि त्यानंतर प्रवीणचं आयुष्य बदलून गेलं. हुशार असलेला तो आता शांत झाला होता. अभ्यासात मन लागेना. त्याची परीक्षा जवळ आली. अभ्यासावरचं मन उडून गेल्यानं पेपरही खराब गेले. पास होईल की नाही याचीही खात्री नव्हती त्याला. त्याच्या खोलीतला हाडांचा सापळा तर त्याने केव्हाच कोपऱ्यात टाकून दिलेला होता. आपल्या मुलाची अवस्था त्याच्या आईवडिलांना बघवत नव्हती. रात्रीची वेळ. तिघेही हॉलमध्ये बसले होते. बेटा, झालं गेलं विसरून जा रे. त्याचे वडील समजूत काढत म्हणाले. कसं विसरून जाऊ पप्पा? माझ्यामुळे उमेशनं जीव गमावला आणि मी शांत राहू? अहो, खून केलाय मी, खून. तो रडू लागला. खून? आई म्हणाली. खून नाहीतर काय आई? त्याच्या मृत्यूला मी कारणीभूत आहे. नाही रे नाही. उगाच आयुष्यभर पश्चातापाच्या अग्नीत जळू नकोस. मी 3 खून करूनही बघ कसा निरोगी आहे. हसत हसत त्याचे वडील म्हणाले. तसं चमकून त्याच्या आईनं व त्यानं स्वतः त्यांच्याकडं चमकून बघितलं. माझा भाऊ, वहिनी दोघांचा अपघात मीच करवला.
मारलं त्यांना मी. मला वाटलं गाडीत उमेशही असेल, पण तो घरीच होता. मी हे का केले? मत्सर. होय, मत्सर. त्याच्याकडे पैसा होता, सन्मान होता. सारं जग त्याची तुलना माझ्याशी करायचे. तो गेला, पण उमेश नावाचं झिंगट माझ्या गळ्यात येऊन पडलं. त्याला कसा सोडेन मी? रोज त्याला दूध द्यायचो ना मी, त्यात भीती वाढवणारं, मेंदूवर परिणाम करणारं औषध घालून द्यायचो. मग काय, गेला तो. भास झाले ना त्याला. अस्तित्वात नसलेल्या गोष्टी दिसायला लागल्या. टाळ्या पिटत वेड्यासारखा असणारा बाप पाहून प्रवीणला घृणा वाटली. तुम्ही इतके निर्दयी असाल असं मला कधीही वाटलं. त्याचं हे वाक्य अर्धवटच राहिलं, कारण पुढच्याच क्षणी त्याचे वडील जोरजोरात ओरडत होते. भिंतीकडे बोट दाखवत होते. प्रवीण व त्याच्या आईनं भिंतीकडे बघितलं. काहीही नव्हतं. येतोय तो, येतोय, माझ्याकडे येतोय. नाही नाही, आ! प्रवीणच्या वडिलांनी छातीला हात लावला. एक जोरदार कळ त्यांना जाणवली. ते कोसळले. हार्ट अटॅक आणि लगेचच आलेला मृत्यू. किती क्षणात घडून गेलं सगळं. काहीतरी सुचल्यानं प्रवीण पळतच आपल्या खोलीत आला. तेव्हा त्याला कोपऱ्यात पडलेला सापळा दिसला आणि सूक्ष्म हालचालही टिपली त्याच्या नजरेनं. जणू नुकताच हळूच तो जमिनीवर विसावला होता. भास की सत्य? जर सत्य मानले तर त्या सापळ्याच्या सहाय्यानं उमेशनं बदला घेतला होता की काय? की त्या साऱ्या परिवारानं सापळ्याच्या फासात अडकवून त्यांचा जीव घेतला होता? काही दिवसांपासून त्याच्या वडिलांना स्वप्न पडत असली पाहिजेत, विचित्र अनुभव आले असले पाहिजेत, पण त्यांनी सांगितलेच नसावेत. सापळ्याची हालचाल कदाचित त्याच्या नजरेचा भासही असू शकत होता, पण त्याच्या वडिलांना भिंतीपाशी दिसलेलं ते काय असावं? ते तिघे? ही एक संधीही त्यांनीच दिलेली असावी तर. आपला गुन्हा परिवारासमोर कबूल करायची शेवटची संधी. आणि भास मानला तर मनात असलेल्या गिल्टमुळे त्यांच्या स्वतःच्या मनाने हे भयानक भास निर्माण केले असतील तर? सारेच गूढ, रहस्यमयी. प्रवीणच्या डोळ्यात नकळत अश्रू तरळले. पण एक गोष्ट प्रवीण शिकला, ती ही की जर कोणी दुसऱ्याचे वाईट करत असेल तर त्याने आपले चांगले होईल, आपले भले होईल अशी अपेक्षाही कधी करू नये. कारण वाईट गोष्टींची परतफेड कधीतरी करावीच लागते, तीही फार मोठी किंमत मोजून.